माझी 2 हेक्टर 56 जमीन. तर जमिनीचा दरवर्षी मी 2 एकर टोमॅटो हे दरवर्षी मावले कंपल्सरी असतात. तर त्यानंतर विषय असा झाला का मी दरवर्षी टोमॅटो अलग-अलग प्रकारचे व्हरायटी लावल्या. पण चालू वर्षी असंच मी नर्सरीमध्ये अशी माहिती घेत असताना मला भालेराव सरांची माझी भेट झाली. तर मी त्यांचं म्हणणं ऐकलं आणि मी माझा 2 एकर 5609 निर्मलचा प्लॉट मी लागण केली. त्यानंतर मला त्याला फवारे कमी लागले. म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती त्याच्यात भरपूर आहे. आणि आणि आजही बी झाडांची माझ्या हाईट जवळ-जवळ 5 फुटाच्या आसपास हाईट आहे झाडांची. आणि बुंध्यापासून तर शेंड्यापर्यंत उत्कृष्ट प्रकारचा लाग आहे त्याला. आणि फळांची संख्या पण जास्त आहे आणि फुलगळ होत नाही. म्हणजे आणि पानांची कॅनॉपी पण एकदम जबरदस्त आहे. तर मी 4.5 फुटाचा बेड बनवला आणि त्याच्यावर लागवड केली. लागवड केली तर 2 बाय 2 वर मी लागवड केलेली. 2 फूट अंतर सोडलेलं आहे जनरली. ते आज कव्हर झालंय. मला चालणं मुश्किल आहे आज. तर आज आज मी तिला माझा जवळ-जवळ 2 महिन्याचा प्लॉट झालाय आणि खालूनपर्यंत तर वरपर्यंत जर फळांची संख्या जर मोजली तर 100-125 लाग आहे. म्हणजे डायरेक्ट अशी कैरी आहे. आणि फुलं भरपूर आहे आणि एक पण गळत नाही. पहिला तोडा माझा कमीत कमी 100 कॅरेट निघाल आणि खर्च पण कमी आला मला म्हणजे फवारणीसाठी. आणि पूर्वी किती 3-3.5 फुटाच्या पुढे हाईट मिळतच नव्हती आणि त्याच्यात लगेच तो घुबडा आणि ते पानं खालून लगेच करा जळायला सुरुवात. आज तुम्ही बघा 2 महिन्याचा प्लॉट झाला. मला खाली एक तरी पान करजळलेलं दिसतं का? हा, तर दरवर्षाचा विषय जर घेतला तर दरवर्षी माझा प्लॉट चालू झाल्यापासून 1.5 ते पावणे 2 महिन्याच्या पुढं कधी चालला नाही. फवारे तर कंटिन्यू चालू राहायचे. तरी पण पानं वगैरे करजळलेले राहायचे. पण हे 5609 म्हणजे रोग प्रतिकारक शक्ती 5609 मध्ये फार उत्कृष्ट आहे. सुरुवातीला बायोसंजीवनी आणि रायझामिकाची ड्रिचिंग केली आणि त्याच्यानंतर परत 15 दिवसांना आपण तिची स्लरी पण केली. इतर काही बेसन पीठ वगैरे टाकून स्लरी पण उत्कृष्ट दर्जाची झाली आणि झाडांची झपाट्याने वाढ पण झाली. तर त्यातल्या त्यात ते रासायनिक खताचा आपण वापर कमी केल्यामुळं सगळं निर्मल सीड्सच आपण प्रॉडक्ट वापरलं आणि दरवर्षी मला जवळ-जवळ 1.5 पावणे 2 लाख रुपये खर्च यायचा. एकरी यायचा. तर आता माझं जवळ-जवळ बिल 80-85 हजारात मी कव्हर झालेलो. माझा 1 एकर आज मी तोडा चालू केलाय. तर निर्मलचं बायो पॉवरचा मी वापर केला. त्याच्यामुळे रासायनिक खतांची ना माझी भरपूर बचत झाली. आणि विशेष म्हणजे बायो पॉवरमुळे ना जैविकमुळे मावाला शेतीचा पोत पण वाढला. आता पीएच वगैरे आम्ही चेक केलाय ना, खूप चांगला पीएच. तर निर्मल सीड्सना हे ऑलराऊंडर ट्रॅप म्हणून एक स्प्रे आलाय. या स्प्रेमध्ये कमीत कमी 20 बॉटल स्प्रे होत्या आणि त्या 1 एकरामध्ये त्या 20 बॉटल जर लावल्या तर ते सगळे पतंग वगैरे सगळे त्याला लटकून जात्या. तर त्यांच्या मागे आपल्याला पळण्याची धावपळ करण्याची गरज राहिली नाही. 5609 हा जो वाण आहे तर हा तिन्ही ऋतूत चालतो. तिन्ही ऋतूमध्ये आणि टमाटा गोल आहे. गावरानच्या याच्या गावरान टाईप आहे आणि तोडून जर ठेवला तर 8 दिवस घरात ठेवला तर तो लूज होत नाही. आणि मार्केटमध्ये त्याला इतर तुलनेपेक्षा 50-100 रुपये कधी रे त्याचे रेट कॅरेट मागं जास्त आहे.